नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा आहे या कार्यक्रमाचा चौथा भाग. याआधी रयत सारख्या एका शिक्षण संस्थेविषयी, वारणा सारख्या उद्योग समूहाविषयी आणि NAB अर्थात NAB सारख्या एका सेवाभावी संस्थेविषयीची डॉक्युमेंटरीज आपण पाहिलेली आहे. पण आज आपण जे पाहणार आहोत ती काय एखादी शिक्षण संस्था नाहीये, पण तरी सुद्धा ते एक प्रकारचं विद्यापीठ आहे. तो काही उद्योग समूह नाहीये, पण तरी सुद्धा एक प्रकारचा उद्योगच आहे. आणि प्रचंड सेवाभावी वृत्तीने एका व्यक्तीने त्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलंय. पुणे एक इतिहास प्रसिद्ध शहर. इतिहास इथल्या वाड्यावाड्यांमध्ये, आणि हाच इतिहास जिथे जतन केला गेलाय ते आहे पुण्याचं राजा केळकर वस्तू संग्रहालय. वेडी माणसंच इतिहास घडवत असतात आणि त्या इतिहासाचं जतन करण्यासाठी सुद्धा वेडेपणाच लागतो. एका माणसाच्या अशाच वेडेपणातून जे उभं राहिलं ते हे संग्रहालय. केळकर कलेक्शन म्हणजे महाराष्ट्राचा अलंकार आहे. तो केवळ पुण्याचा नाही, केवळ केळकर घराण्याचाही पण नाही, तो महाराष्ट्राचा अलंकार आहे. एका अर्थाने तो देशाचा, भारताचाही आहे. भारतातला व्यक्तिगत स्वरूपाचा सर्वात मोठा संग्रह असं ज्याचं वर्णन करता येईल ते हे संग्रहालय. उत्तरेच्या बाजूला आसाम, ओरिसापासून ते अगदी दक्षिणेच्या बाजूला केरळपर्यंत अनेक ठिकाणी ते हिंडले आणि तिकडच्याही पण अनेक वस्तू गोळा केल्या. वस्त्र विशेष जमवले. शस्त्र विशेष जमवले. भांडी कुंडी मूर्ती या सगळ्यांचा उत्तम संग्रह हा त्यांनी केला. दिनकर केळकरांचा जन्म 10 जानेवारी 1896 चा. बालवयापासूनच त्यांचा पिंड कवीचा होता. ऐतिहासिक विषयावर काव्यरचना हा त्यांचा आवडीचा छंद. अज्ञातवासींच्या कविता या नावानं त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांची दसऱ्याची स्वारी म्हणून एक कविता आहे, फार सुरेख कविता आहे. ती कविता ती जाऊ स्वतः ते बोलून दाखवायचे, त्यांची गाता वगैरे येत नव्हतं, पण ते बोलून दाखवायचे. त्या पुण्याच्या त्या भव्य त्या काळातल्या भव्य रस्त्यावरून तो असा पेशंटचा हत्ती चाललाय. तो डुलतोय, झुलतोय, वरची अंबारी फळ हलती आहे आणि पुढे झेंडे डोलतायत, नगारे वाजतायत, शिंग तुतारती जात आहेत, असं चित्र डोळ्यापुढे यायचं. पुढे ऐतिहासिक कविता करता करता त्यांना छंद जडला तो ऐतिहासिक वस्तूंचाच. या वस्तूंमधलंच काव्य ते शोधत राहिले. हा छंद जोपासताना अनेक आपत्ती आल्या. एकुलता एक तरुण मुलगा गेला. हा चौरंग आमच्या घरून एकदा एक नवाबसाहेब म्युझियम बघायला म्हणून आले. म्हणजे पूर्वीच्या काळी बघायला आले, आवडलं, आम्हाला पाहिजे, ये मुझे चाहिए, असं सगळं प्रकार असायचे. त्याच्यापुढे काकांना काही बोलता यायचं नाही. तो घेऊन गेला तो माणूस. पण काकांच्या मनात तो इतका ठसलेला होता आणि माझा चौरंग गेला. हस्तिदंती चौरंग एवढा मी कष्टाने मिळवलेला. मग त्याने एकदा असं कळलं की हा नवाबाच्या वस्तूंचा लिलाव होणार आहे. त्या ते पुण्याहून हैदराबादला गेले
आणि त्यांना कळलं की हे सगळं आहे लिलाव, आणि त्या लिलावात त्यांनी तो पुन्हा मिळवला, विकत घेतला आणि घरी आले. आईला म्हणाले, आज सांग बघू मी काय परत आणलं आहे, ते माझं गेलेलं पुन्हा मी घेऊन आलो आहे. आई म्हणाले, काय आणलं आहे? तर त्याला ह्या बघ आपला नेलेला चौरंग मी पुन्हा घेऊन आलो आहे. आईच्या डोळ्यात खूप पाणी आलं. म्हणाली, तुम्ही चौरंग आणलात पण माझा गेलेला राजा नाही आणलात परत. अशा एक एक गोष्टींच्या मागे खूप कहाण्या आहेत. इथल्या प्रत्येक वस्तूंमागे म्हणूनच आठवणींचा हृदयस्पर्शी इतिहास आहे. पुण्यातले हे सरदार वगैरे काही डबघाईला आलेले असायचे. चला केळकर साहेब, हे 200 रुपयाला कपाट नेते ना, घ्या घ्या घ्या, तर द्या 200 रुपये. इतकं नक्षीची कपाटं असे कोचं काकाने मातीमोल किमतीने, त्या काळात त्यांना आत्ताची मातीमोल आहे. पण आम्हाला ते चिमटे कसे असायचे ते माहिती असायचे. कोच आमच्या घरात दिमाग खात, त्याच्यावर आम्ही ऐटीत बसणार, पण आम्ही त्या दिवशी जेवलो की नाही हे कुणालाच कल्पना नसायची. म्युझियमच्या रूपानं एक भव्य स्वप्न त्यांनी पाहिलं. पोटाला चिमटे घेऊन आणि चपला झिजवून झिजवून ते साकारलं आणि उदात्त भावनेने 1 एप्रिल 1975ला महाराष्ट्र सरकारला ते सुपूर्दही केलं. त्याची किंमत कळायला मनाचाच तराजू पाहिजे, त्याला मनाचं कोष्टक मांडायला पाहिजे. त्याचं आणि पै वारीमध्ये कळणार नाही आणि नव्या पैशातही कळणार नाही. वयाच्या 90तही शेवटपर्यंत त्यांचा ध्यास एकच होता, म्युझियमचा. सोन्या चांदीच्या वस्तू सुद्धा त्यांनी जमवल्या. अनेकांच्याकडून त्यांचे विकत घेतले आहेत, पैसे खर्च केलेत. त्यांची संपत्ती सगळी त्या करताच होती. 9व्या शतकातल्या मूर्तींपासून ते पेशवेकालीन इतिहासाच्या खुणा बाळगणारं ते हे संग्रहालय. आणि आपल्या गमावलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी जीवाचं रान करून ज्याद्वारे चिरंतन बनवलं, तेच हे संग्रहालय. केवढं मोठं योगदान आहे. जरा चमत्कार वाटेल आपल्याला ऐकायला. त्यांनी याचा धंदा केला नाही. जिथे आजही आपल्याकडच्या अनेक लोकांना म्युझियम आणि डॉक्युमेंटेशनचं महत्त्व कळत नाही, तिथे त्या काळात या इतिहास पुरुषानं एक अलौकिक कार्य करून ठेवलं. भारत सरकारची पद्मश्री आणि पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट या पुरस्कारांपेक्षाही त्यांचं कार्य कितीतरी मोठं आहे. आपण एखादं म्युझियम उभारावं असं स्वप्न पाहणंच किती धाडसाचं आहे. पण इतिहास घडवणारे जसे वेडे असतात, तसंच इतिहासाचं जतन करणारे सुद्धा वेडेच असतात. त्याशिवाय इतका मोठा संग्रह उभारला जाऊच शकत नाही. इथे गोळा केलेल्या प्रत्येक वस्तूंमागे आठवणींचा सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. नक्षीकाम केलेले हे दरवाजे त्यावेळच्या भव्यतेची आणि कलाकुसरीची साक्ष देतात. दिंडी दरवाजा गायब झालाय, पण इथे अक्षरशः राजस्थानापासून दरवाजे आणलेले आहेत आणि एका माणसाने असं विविध क्षेत्रात केलेला संग्रह माझ्या माहितीत तरी दुसरा नाही. या म्युझियम मधली एक एक दालनं ओलांडत गेलं की इतिहास
बोलका होत जातो. प्रत्येक दालन हे तिथल्या वस्तूंच्या अंगभूत सौंदर्यानं नटलेलं. नवव्या शतकातल्या प्राचीन मूर्ती इथे आहेत. तेराव्या शतकातली धनुष्याशिवाय असलेली रामाची मूर्ती सुद्धा इथे पाहायला मिळेल. पंचमुखी मारुतीही आपलं लक्ष वेधून घेईल. दिनकर गंगाधर केळकरांनी काय जमवलं नाही, त्या काळातल्या साड्या जमवल्या, भातुकलीची खेळणी जमवली, त्यांनी वाद्य जमवली, त्यांनी मूर्ती जमवल्या. मूर्तींमध्ये अगदी दगडाच्या मूर्ती आहेत, हस्तिदंती मूर्ती आहेत, लाकडाच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत की ज्या आता कुठेही बघायला मिळणार नाही. भिंतीवर टांगलेलं हे भलं मोठं राशीचक्र. हे दालन म्हणजे वनिता महलचा पहिला भाग. काकासाहेब केळकरांच्या संकल्पनेतील वनिता महल म्हणजे स्त्रियांच्या रोजच्या जगण्यातील, रोजच्या वापरातील वस्तूंची दालनं. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र दिवसाच्या या 4 भागात स्त्रिया ज्या ज्या वस्तूंचा वापर करतात त्यांचा हा संग्रह. सकाळी आंघोळ करताना वापरण्यात येणाऱ्या या नक्षीदार वज्री, वेणीफणी करण्यासाठी वापरात येणाऱ्या फण्यांचं एक वेगळं दालनच आहे. अत्तराच्या कुप्या, त्यावरची सुंदर नक्षी, प्रत्येक वस्तू युनिक अशीच. हे दागिने त्यावेळच्या ज्वेलरी डिझाईनचे दाखले देणारे. दालनात तुम्हाला अजून एक अशी गोष्ट पाहायला मिळेल की जी इतरत्र कुठेही मिळणार नाही, आणि ती म्हणजे पहिल्या महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांची गोधडी. आनंदीबाई परदेशातून आल्या तेव्हा त्यांना तिथल्या मैत्रिणींनी ही गोधडी दिली होती. त्यावर त्या मैत्रिणींची नावं सुद्धा आहेत. म्युझियम इतिहास बोलका करतं आणि इतिहास वीरांच्या गाथांना पुन्हा वाचा फोडतं. अशा गाथा ज्या शस्त्रांच्या धारेवर निश्शब्दतेच्या खुणा वागवत असतात. या संग्रहातली ही खास ढाल,
ही ढाल पूजेची, जी कधीही लढाईसाठी वापरली जात नाही. यासोबतच ही बंदूक ज्यावर सोनेरी नक्षीकाम केलेलं आहे. नीट पाहिलं तर यावर रामबाण ही अक्षरं तुम्हाला सहज दिसतील. युद्ध लढली जातात, वीरांचा गौरव होतो. कधी काळचं वर्तमान आजचा इतिहास होतो. त्या इतिहासाचं जतन करणारे, त्यांचं डॉक्युमेंटेशन करणारेही मग एका दृष्टीने महान वीरच असतात. मला असं वाटतं की पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात हे अशा प्रकारचं एकमेव संग्रहालय असेल. आणि एकमेव म्हणण्यासाठी 3-4 कारणं, की एका व्यक्तीने एवढ्या विविध क्षेत्रातला केलेला संग्रह मला वाटत नाही दुसरीकडे कुठे असेल. काळाच्या कडिकुलपात हे सगळं बंदिस्त झालं असतं किंवा भंगाराच्या भावात कुठेतरी विकलं गेलं असतं. पण आज हा अनमोल ठेवा आपल्या समोर खुला आहे, तो केवळ काकासाहेब केळकरांच्या दूरदृष्टीमुळेच. दुर्दैवाने म्युझियम सारख्या गोष्टींचं महत्त्व आपल्याकडे फारच उशिराने लक्षात येतंय. आर्ट कलेक्शनला आपल्याकडे आत्ताचं कुठे ग्लॅमर प्राप्त होतंय. अशा वेळी निष्कामतेने आपल्याकडचा संपूर्ण संग्रह सरकारला देणारे दिनकर केळकर यांच्यासारखं व्यक्तिमत्व एखाद दुसरंच. या म्युझियमचा नव्या स्वरूपात विस्तार व्हावा यासाठी त्यांची पुढची पिढी आता कामाला लागली. सुंदरता, कल्पकता आणि कारागिरी या तिन्ही गोष्टींचा एक अपूर्व मिलाफ म्हणजे हे दिव्यांचं दालन. या दिवे दालनात असंख्य दिवे आहेत. पक्ष्यांच्या आकारातले दिवे, प्राण्यांच्या आकारातले दिवे, सौंदर्यवतीचं सौंदर्य खुलवणारे दिवे, आदिवासींचं राकटपण भिनवणारे दिवे. इथे आहेत दिवेच दिवे. अगदी विषपरीक्षेसाठीचा ही दिवा इथे आहे. आणि ज्या संग्रहामुळे त्यांना अडकित्तेवाले केळकर म्हणूनही ओळखलं जायचं, तोच हा अडकित्त्यांचा संग्रह. पण या सगळ्यापेक्षाही ज्यामुळे या संग्रहाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला गेलाय, तो आहे हा मस्तानी महाल. पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांच्यामधील काही हळुवार क्षणांना साक्षी असणारी छतावरील ही नक्षी आणि हे खांब. पण हा मस्तानी महाल मिळवण्यासाठी काकासाहेबांना मोठा त्याग करावा लागला. हे सगळं आणताना पैसे हा मुख्य प्रॉब्लेम असायचा. तर म्हणून त्याच्यासाठी काकाने त्यांचं राहतं घर 10,000ला आपल्या भावाला विकलं. राजा केळकर वस्तू संग्रहालयातील अजून एक महत्त्वाचं दालन म्हणजे वाद्यांचं. अतिशय वेगळी आणि आजपर्यंत कधीही न पाहिलेली अशी वाद्य तुम्हाला इथे बघायला मिळतात. पुलंच्या वापरातील सुद्धा एक वाद्य इथे आहे. शिवाय काचेची 2 ढोलकी सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. इथं दिग्गज कलाकारांचे वाद्य आहेत. उदाहरणार्थ हिराबाई बडोदेकर आहेत, सुरेशबाबू माने आहेत, मधुकर गोळवळकरांचे आहेत, त्याच्यात बालगंधर्वांचं आहे, शाहू मोडकांचे हार्मोनियम आहे, ज्याच्यावर त्यांनी भजन वगैरे गायचे. त्यानंतर कादर बक्षांचे सारंगी आहे, ते बालगंधर्वाला साथ करायचे. दुर्दैवाची गोष्ट अशी की काकासाहेबांनी जमवलेल्या 21,000 वस्तूंपैकी केवळ 12.5% संग्रह इथे जागेअभावी प्रदर्शित करता येतोय. सध्या तरी टाटा आणि जर्मन सरकारकडून या संग्रहाला काही प्रमाणात फंडिंग केलं जातंय, पण म्युझियमचा वाढता व्याप पाहता ते अपुरंच पडणार आहे. मला अशी एक खंत आहे की ज्या मानाने गव्हर्नमेंटने ह्याच्याकडे बघायला हवं
तेवढं बघितलं जात नाही. इथून सांस्कृतिकचे मंत्री जात असतात बाजीराव रोडने नेहरू स्टेडियमवरती काहीतरी कार्यक्रमासाठी, पण त्यांना कधी असं वाटलं नाही की इथे म्युझियम आहे म्हणजे आपण एकदा बघितलं पाहिजे. इतकं दुर्लक्ष करतात ना, त्याचं मला फार वाईट वाटतं. आणि असं वाटतं वडिलांनी मोठी घोडचूक केलेली आहे की म्युझियम देऊन ज्या मानाने आज म्युझियमचं व्हायला हवं, संवर्धन संगोपन याला म्हणतो ना, आमची ग्रँट्सला वेळेवर देत नाहीत, अडवतात. म्युझियम चालवणं हे सोपं काम नाही. त्या संग्रहाची निगा राखता आली पाहिजे. आत्ता या म्युझियममध्ये ते काही प्रमाणात होतंय, पण काकासाहेबांची तिसरी पिढी प्रयत्नात आहे ती एका मोठ्या प्रकल्पाला सत्यात उतरवण्यासाठी. म्युझियम 2000 6 एकर जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. आधुनिक म्हणजे टेक्नॉलॉजी अँड कल्चर मस्ट गो हँड इन हँड. म्हणजे 21व्या शतकामध्ये संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा योग्य तो मिलाफ व्हावा या दृष्टिकोनातनं नवीन संग्रहालय संकुल निर्मिती पश्चात कदाचित आम्हाला हे ध्येय गाठता येईल असं मला वाटतं. हा प्रकल्प सरकारच्या सहाय्यतेशिवाय शक्यच नाही, त्यामुळे तो कधी पूर्ण होणार तेही माहीत नाही. तोपर्यंत तरी काकासाहेबांनी घालून दिलेल्या तत्वांप्रमाणे हे म्युझियम चालवलं जातंय. इतिहासाच्या खुणांना इथे आदरानं जपलं जातंय आणि हेच राजा केळकर वस्तू संग्रहालयाचं सगळ्यात मोठं योगदान आहे.